नमस्कार. हॉल आपल्या घरातली ही एक अशी जागा आहे जिथे दिवसातला बराचसा वेळ आपण नकळतपणे घालवत असतो. सकाळचा चहा घेणं असू दे, भाजी स्वच्छ करणं असू दे, किंवा संध्याकाळी फॅमिलीसोबत बसून गप्पा मारणं असू दे, जेवण करणं असू दे, मुलांना टी व्ही पाहायचे असेल, या सगळ्यासाठी आपण हॉलमध्येच बसतो. किंवा आपल्याकडे पाहुणे आले की त्यांना बसवायची जागासुद्धा हॉलमध्येच असते. आपल्या घरातील मॅक्झिमम ॲक्टिव्हिटी हॉलमध्येच होतात. म्हणून हॉल हा फक्त एक रूम नसतो, तो आपल्या घराचा एक महत्त्वाचा भाग असतो. आजकाल आपण सोशल मीडियावर किंवा मग इतरांच्या घरी गेल्यावर खूप सुंदर डेकोर केलेले हॉल बघतो. सुंदर सोफा, स्टायलिश कर्टन्स, सेंटर टेबल, प्लांट्स, इतकं सगळं सुंदर पद्धतीने अरेंज केलेलं असतं की आपल्यालासुद्धा वाटतं आपला हॉलसुद्धा असा सुंदर आणि क्लासी दिसायला हवा. पण खरं सांगायचं झालं तर हॉलला सुंदर लुक देण्यासाठी प्रत्येक वेळी खूप महागड्याच वस्तू घ्यायला पाहिजे असं नाही आहे. गरज असते ती फक्त योग्य कलर सिलेक्शन, स्टायलिंग आणि छोट्या छोट्या डिटेल्सकडे लक्ष देण्याची. कारण अनेक वेळा घरात सगळ्या महागड्या वस्तू असतात, पण योग्य पद्धतीने त्या जर का व्यवस्थित अरेंज नसतील केल्या ना, तर ओव्हरऑल लुक तितका अट्रॅक्टिव्ह नाही वाटत. आणि काही घरं अशी असतात की जिथे खूप महागड्या वस्तू नसतात, फार मोजक्या 2-3 वस्तूच असतात, पण त्या इतक्या थॉटफुली घेतलेल्या असतात आणि ठेवलेल्या असतात ना की घर खूप प्रीमियम वाटायला लागतं. आजच्या या व्हिडिओमध्ये ना आपण अशाच प्रॅक्टिकल होम डेकोर टिप्स बघणार आहे, ज्या तुम्ही तुमच्या घरात किंवा तुमच्या हॉलमध्ये सहज अप्लाय करू शकता. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, लहान मुलं जर का तुमच्या घरात असतील ना, तर त्यांच्या सेफ्टीच्या दृष्टीने काचेचे शो पीस किंवा महागड्या डेकोरेटिव्ह वस्तू ना अशा ठिकाणी ठेवा जिथे मुलांच्या हाताला त्या सहज नाही लागणार. कारण सुंदर घर तेच असतं जे दिसायला सुंदर असण्यासोबतच राहायला कम्फर्टेबल आणि सेफ असायला पाहिजे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे हॉलचा कलर सिलेक्शन. हॉल सुंदर दिसण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट जी लक्षात येते ती म्हणजे आहे वॉल कलर. कारण भिंतींचा कलर हा पूर्ण हॉलचा बॅकग्राऊंड तयार करत असतो. पण तिथेच अनेक जण एक छोटीशी चूक करतात. आपल्याला एखादा कलर आवडला म्हणून लगेच तो आपण लावतो, पण तो कलर आपल्या हॉलच्या साईजला किंवा नॅचरल लाईटला आणि आपल्या फर्निचरला मॅच होईल की नाही हा विचार नाही करत. समजा एखादा हॉल खूप छोटा आहे आणि जर का त्याच्यात आपण डार्क कलर वापरले तर तिथली जागा ना भरलेली आणि छोटी वाटू शकते. पण त्याऐवजी जर का लाईट कलरचे शेड आपण यूज केले, नॅचरल कलर्स जे सॉफ्ट पेस्टल कलर्स असतात ना ते जर का तुम्ही यूज केले ना तर हॉल जास्त ओपन आणि स्पेशियस दिसतो. आणि जर तुम्हाला डार्क कलर आवडत असेल तर पूर्ण हॉल त्याच कलरमध्ये करण्यापेक्षा एका वॉलला ॲसेंट वॉल म्हणून यूज करू शकता. त्याच्यामुळे हॉलला एक स्टायलिश आणि मॉडर्न लुक मिळतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वॉल कलर निवडताना फक्त आजच्या डेकोरेशन किंवा आजच्या पुरता विचार करू नका. पुढे तुम्ही कोणते कर्टन्स, सोफा, डेकोर आयटम्स ठेवणार आहेत याचासुद्धा विचार करा. कारण ब्युटिफुल हॉल हा एका गोष्टीने तयार नाही होत, तर प्रत्येक एलिमेंट एकमेकांसोबत परफेक्टली मॅच झाला की एक सुंदर ओव्हरऑल लुक तयार होतो. दुसरा पॉईंट आहे कर्टन सिलेक्शन. हॉलमध्ये ना कर्टन्स ही फक्त एक खिडकी झाकण्याची गोष्ट नसते, ते हॉलच्या पूर्ण लुकला डिफाईन करणारी एक इम्पॉर्टंट एलिमेंट आहे. आपण अनेक वेळा कर्टन्स घेताना फक्त डिझाईन किंवा कलर आवडला म्हणून घेतो किंवा मग कुठे ऑफर दिसली की मग घेतो. तो आपल्या हॉलमध्ये कसा दिसेल, आपल्या रूमची हाईट किती, आपल्या खिडकीची हाईट किती किंवा आपल्या घरातल्या लाईटवर याचा काय इफेक्ट होईल याचा आपण विचार नाही करत. जर का हॉल छोटा असेल तर खूप हेवी डिझाईन किंवा डार्क कर्टनमुळे जागा थोडीशी कंजेस्टेड वाटू शकते. त्याच्याऐवजी लाईट कलर, सिम्पल पॅटर्न असलेले कर्टन्स जर हॉलला लावले तर हॉल जास्त एलिगंट लुक देतो. आणखीन एक छोटीशी स्टायलिंग ट्रिक म्हणजे कर्टन रॉड खिडकीच्या अगदी जवळ न लावता थोडीशी वर लावायची आणि कर्टन्स जे आहे त्यांची लेंथ ना मोठी ठेवायची, म्हणजे फ्लोअरला थोडीशीच बाकी असेल एवढी लेंथ ठेवायची. त्यामुळे काय होतं, सिलिंग उंच वाटतं आणि हॉलला एक ग्रँड फील येतो. तिसरी गोष्ट आहे सोफा आणि टी व्ही युनिटची स्टायलिंग. हॉलमध्ये येतात सगळ्यात आधी ज्या गोष्टीकडे लक्ष जातं ती गोष्ट म्हणजे सोफा. कारण सोफा हा हॉलचा एक मेन एलिमेंट असतो. पण सोफा निवडताना किंवा अरेंज करताना अनेक वेळा आपण फक्त तो दिसायला सुंदर आहे का हे बघतो, पण त्याच्यासोबत अजून काही गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या असतात. जसं की हॉलची साईज किती आहे, चालण्यासाठी स्पेस राहणार आहे की नाही, किंवा घरातल्या लोकांना तो किती कम्फर्टेबल आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. खूप मोठा सोफा घेतला म्हणून हॉल लक्झरी दिसेल असं नाही आहे. कधीकधी योग्य साईजचं सिम्पल सोफासुद्धा हॉलला खूप एलिगंट लुक देतो.
आणि सोफासोबत कुशनची स्टायलिंगसुद्धा खूप मोठा फरक करते. खूप जास्त कुशन ठेवण्यापेक्षा सोफाच्या कलरला मॅच होणारे किंवा मग सुंदर कॉन्ट्रास्ट देणारे निवडक कुशन जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतात. आता बोलूया टी व्ही युनिटबद्दल. टी व्ही युनिट हा हॉलचा असा भाग आहे जिथे आपण अनेकदा डेकोरेशन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे टी व्हीच्या आजूबाजूला खूप सारे शोपीस, फ्रेम, वस्तू ठेवल्या की ते खूप सुंदर दिसतं असं आपल्याला वाटतं. पण तसं नाही होत. त्या वस्तू सुंदर दिसण्याऐवजी जास्त भरलेला वाटू शकतो. टी व्ही युनिटची स्टायलिंग करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. काही निवडक डेकॉर आयटम, व्यवस्थित वायर मॅनेजमेंट आणि थोडीशी मोकळी जागा याच्यामुळे टी व्ही युनिट खूप क्लीन आणि प्रीमियम दिसतं. आता बघूयात चौथी गोष्ट, ती म्हणजे सेंटर टेबल. हॉलमध्ये सेंटर टेबल ही एक छोटीशी गोष्ट वाटते, पण खरं तर ती पूर्ण हॉलच्या लुकवर प्रभाव टाकते. पण अनेक घरांमध्ये एक कॉमन मिस्टेक दिसते. आपण सेंटर टेबलला स्टायलिंग करण्याच्या ऐवजी त्याचा स्टोरेजसारखा वापर करतो. रिमोट, मुलांचे खेळणे, छोट्या छोट्या वस्तू सगळं तिथे जमा होत जातं आणि मग सुंदर सेंटर टेबलसुद्धा अस्ताव्यस्त दिसायला लागतं. त्याच्यामुळे सेंटर टेबलवर खूप साऱ्या वस्तू ठेवण्यापेक्षा एक सुंदरसा ट्रे ठेवा, एखादं बुक ठेवा किंवा फ्लावर वास ठेवा किंवा मग एखादं कॅन्डलचं स्टँड ठेवा. प्रत्येक वस्तूला दिसण्याची गरज नसते. काही जागा रिकामी ठेवली ना की बाकीच्या वस्तू सुंदर दिसायला लागतात आणि उठून दिसायला लागतात. त्याच्यामुळे सेंटर टेबल भरलेलं आहे की नाही ह्याच्यापेक्षा ते थॉटफुली स्टाईल्ड आहे हे दिसलं पाहिजे. आता बघूया पाचवा पॉईंट. कधीकधी हॉलमध्ये सगळं व्यवस्थित असतं. सुंदर सोफा असतो, कर्टन्स छान असतात, डेकोरसुद्धा चांगलं असतं. पण तरीसुद्धा हॉलमध्ये तो खास फील येत नाही. आणि याचं कारण अनेकदा लाईटिंग असतं. लाईटिंग ही फक्त उजेडासाठी नसते, तर ती घराचं वातावरण तयार करत असते. दिवसा शक्य तितक्या नॅचरल लाईट वापरल्या पाहिजे आणि नॅचरल लाईटमुळे ना घराचा जो हॉल आहे तो खूप फ्रेश आणि ओपन वाटतो. आणि संध्याकाळी खूप जास्त ब्राईट लाईट लावण्यापेक्षा ना वॉर्म लाईट वापरल्या तर हॉलला एक कोझी आणि रिलॅक्सिंग फील येतो. एक छोटासा कॉर्नर लॅम्प किंवा मग फ्लोअर लॅम्प किंवा आजकाल खूप सारे डेकोरेटिव्ह लाईट्स असतात ना ते सुद्धा लावतात. त्याच्यामुळे सुद्धा हॉलला एक प्रीमियम टच येतो. कधीकधी मोठा बदल करण्यासाठी मोठा खर्च नाही, फक्त योग्य लाईटिंगसुद्धा पुरेसं असतं. आता बघूया सहावा पॉईंट, तो म्हणजे वॉल डेकोरमधला बॅलन्स. हॉलची भिंत म्हणजे एक मोठा कॅनव्हास असते, पण ती सजवताना सुद्धा बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. अनेक वेळा आपण वॉल रिकामी दिसतीये म्हणून खूप साऱ्या फ्रेम्स किंवा फोटोज किंवा डेकोर आयटम लावतो. पण खूप जास्त डेकोरेशनमुळे भिंत सुंदर दिसण्याऐवजी क्लटर्ड वाटायला लागते. पण खूप जास्त डेकोरेशनमुळे भिंत सुंदर दिसण्याऐवजी क्लटर्ड वाटू शकते. त्याच्याऐवजी एक मोठासा सुंदर फ्रेम किंवा एक स्टायलिश मिरर किंवा मग काही निवडक वॉल आर्ट हे सुद्धा वॉलला खूप छान एलिगंट लुक देतात. वॉल डेकोरचा उद्देश फक्त भिंत भरवून टाकण्याचा नसतो, तर आपल्या हॉलच्या ब्युटीला हायलाईट करण्याचा असतो. म्हणून काहीही लावताना विचार करायचा की ही गोष्ट माझ्या हॉलचा लुक वाढवत आहे की फक्त जागा भरते. आता बघूया पुढचा पॉईंट, इनडोअर प्लांट्स. आजकाल होम डेकोरमध्ये प्लांट्सला खूप महत्त्व दिलं जातं, कारण घरात एक छोटासा ग्रीन टचसुद्धा घरातलं पूर्ण वातावरण बदलू शकतो. आणि प्लांट्समुळे हॉलला फ्रेश आणि नॅचरल फील येतो. पण प्लांट्स ठेवताना फक्त ट्रेंड म्हणून बघू नका. हॉलमध्ये आपल्या किती लाईट येतो, किती जागा आहे आणि त्या प्लांटची केअर करायला तुम्हाला खरंच जमणार आहे का हे सुद्धा बघा. एक सुंदर प्लांट कॉर्नर जरी तुम्ही तयार केलं ना तरी हॉलचा लुक खूप बदलू शकतो. आणि जर का नॅचरल प्लांट्सची देखभाल तुम्हाला शक्य होत नसेल तर मग क्वालिटीचे आर्टिफिशियल प्लांट्ससुद्धा तुम्ही वापरू शकता. कारण डेकॉरचा उद्देश फक्त घर सुंदर दाखवणं नाही आहे, तर घरात एक प्लेझेंट फिलिंग निर्माण करणं हा आहे. आता बघूया आठवा पॉईंट, डेकोरेशनसोबत सेफ्टी आणि कम्फर्ट. ही गोष्टसुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपलं घर हे फक्त फोटोमध्ये सुंदर दिसण्यासाठी नसतं, ते आपल्या कुटुंबासाठी कम्फर्टेबल आणि सेफ असणं जास्त महत्त्वाचं आहे. जर का तुमच्या घरात लहान मुलं असतील ना तर काचेचे शोपीस, शार्प होम डेकोर किंवा मग सहज पडून फुटल्या तर त्या त्यांच्या हाताला लागतील अशा वस्तू त्या मुलांच्या हाताला लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा. आणि जर का म्हातारी माणसं असतील तर त्यांना चालण्यासाठी पुरेशी जागा ठेवा. खूप जास्त फर्निचर किंवा घसरणारे रग किंवा त्यांना चालताना अडथळा निर्माण करणाऱ्या वस्तू घरामध्ये ठेवू नका. कारण परफेक्ट होम म्हणजे फक्त स्टायलिश दिसणारं घर नाही आहे,
जिथे प्रत्येक व्यक्तीला आराम, सुरक्षितता आणि आपलेपणा जाणवतो ना, तेच खरं सुंदर घर. तर मैत्रिणींनो, हॉल सुंदर दिसण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळी महागड्या वस्तू खरेदी करण्याची गरज नसते. कधीकधी फक्त योग्य कलर सिलेक्शन, सुंदर कर्टन्स किंवा फर्निचरची योग्य स्टायलिंग आणि छोट्या छोट्या डिटेल्सकडे जर आपण लक्ष दिलं तर घराचा पूर्ण लुक बदलू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की घराची सुंदरता ही फक्त बाहेरून दिसण्यात नसते. ज्या घरात वस्तूंची मांडणी सुंदर असते पण त्याच्यासोबत तिथे राहणाऱ्या व्यक्तींना कम्फर्ट, सेफ्टी, आपलेपणा जाणवतो ना, तेच खरं सुंदर घर असतं. आजच्या व्हिडिओमधल्या टिप्सपैकी तुम्हाला कोणती टिप जास्त आवडली आणि तुमच्या हॉलमध्ये कोणता छोटासा बदल तुम्ही करणार आहेत हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रॅक्टिकल होम डेकोर, क्लिनिंग आणि होम मेकिंग टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयोगी विषयासोबत. तोपर्यंत तुमच्या सुंदर घराची आणि स्वतःची काळजी घ्या.